माजी आमदार दिलीपराव माने यांच्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होत नाही. परंतु मागील 5 वर्षांपासून दिलीप माने यांचे राजकारण सावध झाल्याचे दिसून येते. दिलीप माने यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पक्षाचा लोगो न वापरता त्यांच्या नावावरच कार्यकर्ते एकत्र येतात. मागील 5 वर्षात मालक स्थिर तर त्यांचे कार्यकर्तेही स्थिरच होते. कोणत्या तरी पक्षात जाणार म्हणेपर्यंत निर्णय बदललेला असतो. एखाद्या पक्षात जाण्याची कार्यकर्त्यांची मनस्थिती होण्यापेक्षा दिलीप मानेंची मनस्थिती होणे महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी लोकसभेच्या अगोदरच दिलीप माने यांना आपली भूमिका जाहीर करावी लागणार आहे. तरच पुढील विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचना त्यांना सोप्या जाणार आहे. आतापर्यंत माने मालकांची कोंडी ही काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यामुळे झाली असल्याचे बोलले जाते. एकीकडे दक्षिणचे सत्ताधारी आमदार हे दिलीप मानेंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असतात. गेली 10 वर्ष कोणत्याही पदावर नसून देखील आपले वजन कायम मेंटेन करण्यात दिलीप मानेंचा हात कोणीही धरू शकत नाही. लोकसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. यामुळे दिलीप माने यांच्या देखील हालचालींना वेग आला आहे.